नमस्कार, व्हीसीएन न्यूजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहे विदर्भातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे, प्रसिद्ध होमिओ तज्ञ आणि ज्यांनी आजपर्यंत ब्रेनशी संबंधित ज्याला आपण न्यूरोलॉजी म्हणतो आणि एंडोक्राइन ज्याला अंतःस्राव म्हणण्यात येतं, डर्मॅटोलॉजी आणि इम्युनोलॉजी या विषयावरती अतिशय संशोधन करून ज्यांनी होमिओपॅथीमध्ये मास्टर डिग्री पीजी घेतलेली आहे असे डॉक्टर मोहनदास गाडबैल, विदर्भामधील एक फेमस नाव लौकिक पावलेली जी संस्था आहे उडान, या उडान ग्रुपचे हे संचालक आहेत। डॉक्टर साहेब, आपल्या व्हीसीएन न्यूजच्या स्टुडिओमध्ये आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो। नमस्कार सर, एक थोडीशी माहिती विचारायची होती की ॲट अ ग्लान्स 4 विषयावरचं आपलं स्पेशलायझेशन आहे, तर त्याच्यामध्ये न्यूरोलॉजी आहे, इम्युनोलॉजी आहे, तर ह्या ज्या संज्ञा वापरल्या जातात याच्याविषयी थोडंसं आम्हाला समजावून सांगा। सिस्टीम कोणतीही असो, शरीराशी संबंधित आजार कुठलेही असले तरी पण त्याचा ओरिजिन जातं PNEI म्हणजे सायको, न्यूरो, एंडोक्राइनो आणि इम्युनो अशा 4 घटना शरीराशी संबंधित असतात। परंतु होमिओपॅथी ही शास्त्र जवळपास डिलिंग करताना मनाच्या संबंधित सुरुवात करून त्याचा संबंध पुन्हा शरीरावर येतो, म्हणजे मन टू तन, माइंड टू बॉडी हा फक्त होमिओपॅथीचा संकल्प आहे। आणि कोणताही आजार जो डेव्हलप होतो तो प्रथम शरीरावर कधीही येत नाही, तो आपल्याला दिसतो फक्त शरीरावर, पण त्याचा उगमस्थान आहे मनावर। आणि मनाचं तारतम्य किंवा मनाचं कुठलंही ओरिजिन बिघडलं की हळूहळू त्याचे डायलॉग्स बॉडी ॲक्सेप्ट करत 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 पॅथॉलॉजी डेव्हलप होतं आणि मग पुढे आजाराची संज्ञा त्याला मिळतात। उदाहरणार्थ इम्युनॉलॉजी म्हणजे प्रतिकार शक्ती शरीराशी संबंधित। आपण थोडेही बॉडीशी कुठल्याही प्रकारचे विरुद्ध गेम खेळलो तर त्याचा संबंध आपल्या प्रतिकारशक्तीशी होतो आणि प्रतिकारशक्ती कमजोर होत राहते आणि पुढे आजार येतात। उदाहरणार्थ सर्दी, पडसा, ताप इतकं सोपं आहे, परंतु त्याचा प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर सर्दी येते, अन्यथा सर्दी येत नाही। परंतु सर्दी होण्याच्या मागे वारंवार आपण सर्दीची गोळ्या खाऊन सर्दी दाबतो, म्हणून इम्युनॉलॉजी अजून वीक होत 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 पुन्हा वीक होत जाईल। आणि वन डे धिस इम्युनॉलॉजी, ज्याला आम्ही प्रतिकारशक्ती म्हणतो, त्या प्रतिकारशक्ती झाल्यानंतर शरीरावर सगळ्या प्रकारांचे आजार येतात। मग तुम्हाला त्यामध्ये थायरॉइड आला, डायबिटीस आला, पॅरालिसिस आला, पार्किन्सन आला, अल्झायमर आला, मेंटल डिसऑर्डर्स आले, शारीरिक डिसऑर्डर्स आले, वगैरे वगैरे वगैरे। या सर्व गोष्टीला कारणीभूत प्रतिकारशक्ती ही मेन स्टेम आहे। आणि म्हणून प्रतिकारशक्ती, त्याला मी शरीरावरचा राजा म्हणतोय, ज्या शरीरामध्ये राजाचा राज्याभिषेक होतो तो म्हणजे प्रतिकारशक्ती ना। आणि ही प्रतिकारशक्ती जर कंट्रोल करायची असेल तर त्याला एकमेव कारण आहे, ते म्हणजे मन। जिसका मन अच्छा उसका तन अच्छा असं म्हटलं जातं। म्हणून मनाशी ज्याचा तो नेहमी हसत खेळत राहतो माणूस, त्याला मला नाही वाटत आजार होईल म्हणून। परंतु ज्या माणसाच्या मनामध्ये कुठे ना कुठे टेन्शन असतं, काही कोर्टाचे केसेस, काही पोलीस स्टेशनचे केसेस, काही प्रॉपर्टीचे केसेस, काही घरगुती भांडणं, काही प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम, असे अनेक प्रॉब्लेम आले की माणूस बोलत जरी असला पण आतमध्ये तो हळूहळू विचार करत राहतो, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल। आणि त्या क्षतिग्रस्त विचाराने तो आजारी पडतो, म्हणजे पहिले डायरेक्ट कॅन्सर, डायबिटीस, ज्याला आम्ही एंडोक्राइनल डिसीजेस असं म्हणतो। आता एंडोक्राइनल डिसीजमध्ये कोणते येतात? उदाहरणार्थ थायरॉइड आहे, थायरॉइडायटिस म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम। दुसरा आहे तुमचा डायबिटीस। आता आजकाल तर डायबिटीसचं प्रमाण इतकं वाढलं की ज्याला आम्ही म्हणतो टाईप 1, टाईप 2 असे 2 प्रकारचे डायबिटीस आहे। टाईप 1 डायबिटीस जन्मता काही लोकांना येतो, टाईप 2 डायबिटीस काही लोकांना आपल्या आयुष्यात काही वर्षानंतर येतं। टाईप 2 डायबिटीसला मेन कॉज असेल तर पॅन्क्रिएटिक ग्लँडमध्ये असणारा आयलेट ऑफ लँगराइन इन्सुलिनचं सिक्रेशन डाऊन करतं याला। कारण ही पॅन्क्रिएटिक ग्लँड म्हणजे शरीराची ग्रंथी एवढ्या आजारी करण्यामागे कारणीभूत कोण? तर त्याला कारणीभूत आहे मन। आणि मनाला कारणीभूत कोण? तर तुमचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स, त्याला आंतरभौतिक किंवा भौतिक कारणांचा विचार म्हणून सांगतो आपण, ते त्याला कारणीभूत आहे। तिसरी महत्वाची गोष्ट, हे डायबिटीस दुरुस्तच करायचे। समजा जर डायबिटीस झाला तर दुरुस्त करणार तर त्याला 2 प्रकार आहेत, एक म्हणजे शारीरिकदृष्ट्या आणि दुसरा मानसिकदृष्ट्या। शारीरिकदृष्ट्या म्हणजे त्यामध्ये एन्व्हायरमेंटल आलं, डाएट आला, खानपान आलं, वागणूक आली, तुमचा स्वभाव आला, तुमचं जीवन जगण्याची शैली आली आणि त्याच्या